12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेले तब्बल 5 महिने बंद होतं आणि हे मंदिर उद्यापासून चालू होतं आहे। मात्र एक दिवस अगोदर या ठिकाणी पाहतो की सध्या भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत मंदिर तब्बल 5 महिन्यानंतर उद्या पुन्हा भाविकांसाठी खुलं होतं आणि मंदिर परिसरात विविध विकास कामं सुरू असल्याने दर्शन व्यवस्था ही बंद ठेवण्यात आली होती। आता मंदिर प्रशासनाच्या दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे। मात्र नोंदणी केलेल्या भाविकांनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यांना दर्शनाची खरं तर परवानगी दिली जाणार आहे। मात्र आपण पाहतो की एक दिवस अगोदरच या ठिकाणी अनेक भाविक खरं तर या ठिकाणी आलेले आहेत। भाभी तुम्ही कुठनं आलात आणि काय उद्यापासून दर्शन चालू आहे? ऑनलाईन दर्शन केलं काय? प्योर हिंदू। काय साहेब आहे और क्या है? मैं अभी तो राजकोट से आ रही हूँ। अब देखिए मेरा 15 तारीख का रजिस्ट्रेशन है। मैंने 3-4 टिकट करवाई और कैंसिल करवाई क्योंकि रजिस्ट्रेशन नहीं हो रहा था, तो हम नहीं आ रहे थे कि हमको कोई रॉन्ग नहीं आना है, जो है राइट है, जो है हमारा रजिस्ट्रेशन हो गया, मैंने कंफर्म हो गई। फिर हमने वहाँ फोन करके बात भी कर ली, भैया हमारा रजिस्ट्रेशन का फोटो भेजिए, ओके है ना? ओके, हमने आए ना, पक्का आओ, 15 तारीख को दर्शन मिल जाएगी। हाँ, 7 बजे के हमारी दर्शन की। फिर मैंने धिकनेश्वर का टिकट निकाल ली कि मैं 7 बजे दर्शन करूंगी, धिकनेश्वर निकल जाऊंगा, और यहाँ हमको रोक लिए। तो सुबह 7 बजे हम कैसे दर्शन करेंगे, आप बताओ। तुम्ही कुठनं आलात आणि काय सांगायला की तुम्ही? हम लोग दिल्ली से आए, दिल्ली से हम द्वारका गए, राजकोट गए, फिर हमारा यहाँ का टिकट था, कल का हमारा है। अब हम आज पहुँचेंगे नहीं तो कल सुबह 7 बजे हम दर्शन कैसे करेंगे? और फिर हमको वापस जाना है, नासिक ग्रसनेश्वर जाएंगे और सब जाएंगे। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर या ठिकाणी मोठ्या संख्येचे भाविक आहेत ते या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत गेले 5 महिने जे मंदिर होतं ते बंद होतं आणि या ठिकाणी शंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर भाविक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतं, कारण की उद्यापासून ऑनलाईन दर्शन सुरू आहे आणि ऑनलाईन नोंदणी जे लोक करतील त्यांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळणार आहे। कारण की मंदिर सकाळी 7 ते 11 हे 4च तास उघडं ठेवण्यात येणार आहे आणि एकूण 1000 लोकांनाच एक दिवसामध्ये दर्शन दिलं जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की ज्या पद्धतीने आज एक दिवस अगोदरच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असलेला चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अभिषेक स्वामी सुंदर, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।